Welcome, students. Today we shall see the different types of the laws from environmental conservation. First, we see the law which is related to Forest Conservation Act 1980. बघा, हे लॉ परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. बरेच लॉ परीक्षेला विचारले पण जातात, म्हणून आपण व्यवस्थितपणे हे सर्व लॉ या ठिकाणी समजावून घेऊ. आता इथे पहिला लॉ जो दिलेला आहे, फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट 1980. आता इथे बघा, द लँड रिझर्व फॉर द फॉरेस्ट कन्झर्वेशन हॅज बीन प्रोहिबिटेड टू यूज फॉर एनी अदर पर्पज बाय दिस लॉ. आता याचा अर्थ द लँड रिझर्व फॉर फॉरेस्ट कन्झर्वेशन म्हणजे अशी जमीन की जी जंगलासाठी राखीव ठेवलेली आहे किंवा ज्याला आरक्षित म्हणतो आपण, हॅज बीन प्रोहिबिटेड टू यूज फॉर एनी अदर पर्पज, म्हणजे आपण ती इतर कोणत्याही कारणासाठी आरक्षित केलेली जमीन वापरू शकत नाही. हा लॉ आहे फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट 1980. मग यामध्ये उदाहरण दिलं आहे, परमिशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट इज कंपल्सरी फॉर मायनिंग ॲक्टिव्हिटीज, म्हणजे आपण जे खाणकामाशी रिलेटेड जे व्यवसाय करतो त्यासाठी आपल्याला केंद्र सरकारची परवानगी काढणं हे बंधनकारक आहे. एनी पर्सन हू डिसओबे धिस लॉ इज एंटिल्ड टू पनिशमेंट फॉर 15 days, म्हणजे यामध्ये असा कोणताही व्यक्ती जर या नियमाचं उल्लंघन करत असेल तर त्याला कायद्याने 15 दिवसाची शिक्षा या ठिकाणी दिली जाते, अशी कायद्यामध्ये तरतूद आहे. आता इथे बघा, आपल्याला दुसरा लॉ मेन्शन केलेला आहे, एन्व्हायरॉन्मेंटल कन्झर्वेशन ॲक्ट 1986. एन्व्हायरॉन्मेंटल कन्झर्वेशन ॲक्ट म्हणजे पर्यावरण संरक्षण कायदा 1986. पर्पज ऑफ दिस ॲक्ट इज टू कंट्रोल द पोल्युशन अँड पनिश द पर्सन ऑर इन्स्टिट्यूट हार्मिंग द एन्व्हायरॉन्मेंट. मग आता मुख्य उद्देश काय? पर्पज ऑफ दिस ॲक्ट इज टू कंट्रोल द पोल्युशन. कंट्रोल द पोल्युशन म्हणजे प्रदूषणाचं नियंत्रण करणे. अँड पनिश द पर्सन, त्या व्यक्तीला शिक्षा करायची, ऑर इन्स्टिट्यूट किंवा संस्थेला, हार्मिंग द एन्व्हायरॉन्मेंट म्हणजे जे पर्यावरणाला इजा पोहोचवतात अशा व्यक्ती किंवा संस्थांना इजा करणं आणि प्रदूषणाचं नियंत्रण राखणं, या मुख्य उद्देशाने हा नियम बनवण्यात आलेला आहे. एनी पर्सन ऑर फॅक्टरी इज प्रोहिबिटेड बाय दिस ॲक्ट फ्रॉम रिलीजिंग द पोल्युटंट्स इन द ॲटमॉस्फिअर beyond a permissible limit. The person breaching this rule is entitled for either 5 years punishment or fine up to ₹1 lakh. म्हणजे आता यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की जर अशा पद्धतीने जर परमिसिबल लिमिट म्हणजे दिलेल्या परवानगीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये प्रदूषक जर एखादी व्यक्ती किंवा संस्थेकडून निसर्गामध्ये सोडले जात असतील किंवा हा नियम जर भंग केला जात असेल तर कायद्यामध्ये 5 वर्षाची शिक्षा किंवा ₹1 लाख दंड अशा प्रकारची तरतूद आपणास या लॉमध्ये आढळून येते. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल हॅज बीन एस्टॅब्लिश इन 2010 फॉर इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन ऑफ एन्व्हायरॉन्मेंट रिलेटेड लॉज, म्हणजे यामध्ये राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल, त्याला आपण म्हणतो राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण, यांची या ठिकाणी 2010मध्ये गव्हर्नमेंटकडून स्थापना करण्यात आली. आणि ही कशासाठी केली गेली तर इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन ऑफ एन्व्हायरॉन्मेंट रिलेटेड लॉज, म्हणजे एन्व्हायरॉन्मेंट रिलेटेड लॉजचं इम्प्लिमेंटेशन अत्यंत व्यवस्थित करण्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना देखील करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी हे 2 अत्यंत महत्त्वाचे कायदे सरकारकडून केले गेलेले आहेत.
या व्यतिरिक्त आणखी प्राण्यांचं जतन करण्याच्या संदर्भात देखील काही महत्त्वाचे कायदे या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. ते वन्यजीव संरक्षण कायदा यानुसार ॲज पर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 म्हणजे वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार आणखी काही कायदे केलेले आहेत. खूप वेळा हे कायदे आपणास विचारले जातात. यामध्ये पहिला कायदा आहे बघा, ॲज पर क्लॉज 49A. आपणास 3 कायदे बघायचे आहेत, 49A, 49B आणि 49C. म्हणजे घटनेने जे कलम 49A, 49B आणि 49C या ठिकाणी त्याची तरतूद केलेली आहे त्याचा आपण विचार करू. मग 49A म्हणजे ॲज पर क्लॉज 49A काय सांगतो? ट्रेडिंग ऑफ रेअर ॲनिमल्स हॅज बीन कम्प्लिटली बॅन. ट्रेडिंग ऑफ रेअर ॲनिमल म्हणजे दुर्मिळ प्राण्यांचा व्यापार. म्हणजे या ठिकाणी आपण दुर्मिळ प्राणी जे आहेत त्यांचा व्यापार या ठिकाणी पूर्णपणे त्याच्यावरती बंधनं घातली गेलेली आहेत. तो 100% बॅन केला गेलेला आहे. म्हणजे या कायद्यानुसार कोणताही व्यापारी दुर्मिळ प्राण्यांचा व्यापार करू शकत नाही. त्यानंतर 49B काय सांगतो? यूज ऑफ आर्टिकल्स प्रिपेअर्ड फ्रॉम द स्किन ऑर ऑर्गन्स ऑफ वाईल्ड ॲनिमल्स हॅज बीन बॅन. म्हणजे आपण या कायद्यानुसार वन्य प्राण्यांच्या कातडीपासून किंवा अवयवापासून बनविलेल्या वस्तूच्या वापरावरती बंदी घालण्यात आलेली आहे. म्हणजे आपण कातडी किंवा अवयव यापासून बनविलेली कोणत्याही प्रकारची वस्तू वापरू शकत नाही. आणि तिसरा जो आहे 49C ॲज पर क्लॉज 49C, डिस्क्लोजर ऑफ द स्टॉक ऑफ आर्टिफिकंट्स मेड फ्रॉम द रेअर्ड वाईल्ड ॲनिमल इज कंपल्सरी. डिस्क्लोजर ऑफ द स्टॉक म्हणजे काय? स्टॉक म्हणजे त्या व्यापाऱ्याकडे असलेला उपलब्ध जो माल आहे तो. डिस्क्लोजर म्हणजे त्या ठिकाणी तो जाहीर करणे. डिस्क्लोजर ऑफ द स्टॉक ऑफ आर्टिफिकंट्स मेड फ्रॉम रेअर्ड वाईल्ड ॲनिमल इज कंपल्सरी. म्हणजे जर एखाद्या व्यापाऱ्याकडे दुर्मिळ वन्य प्राण्यांच्या वस्तूचा साठा असेल तर तो त्याने त्वरित जाहीर करणं हे बंधनकारक ठरवण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने आपणास हे कायदे महत्त्वाचे आहेत आणि ते आपणास ज्ञात असावेत, जेणेकरून आपणास भविष्यामध्ये जर या कायद्याचं उल्लंघन कुठे होत असेल तर संबंधित यंत्रणेला त्याची माहिती देता आली पाहिजे. म्हणून 49A, 49B आणि 49C, त्याचबरोबर फॉरेस्ट कन्झर्वेशन, एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन हे कायदे अत्यंत महत्त्वाचे आहेत. आता यानंतर आपण इथे बघा, तुम्हाला ब्रॅकेटमध्ये द बिग स्टोरी ऑफ स्मॉल मॅन असं या ठिकाणी दिसतंय. एक नॉलेज म्हणून फक्त आपण याला थोडंसं समजून घेऊयात की जाधव मोलई पोयांग इज ए हायली केपेबल पर्सन बॉर्न इन द नोमॅडिक ट्रिब्यूट ऑफ आसाम. म्हणजे यामध्ये हा आसाम राज्यामध्ये आदिवासी भटक्या जमातीमध्ये जन्म घेतलेला जाधव मोलाई पयांग नावाचा एक कर्तबगार माणूस बॉर्न इन 1963 1963 जन्मलेला. ही इज वर्किंग ऑन ए फॉरेस्ट वर्कर सिन्स द एज ऑफ 16 इयर. आता इथे बघा, तो वयाच्या 16व्या वर्षापासून फॉरेस्ट वर्कर म्हणून त्या ठिकाणी काम करत होता. वन्स large number of the snakes died in the flood of Brahmaputra river flowing by the village. As a preventive measure, Molai planted 20 bamboo plantlets. आता इथे बघा की इथे गावाजवळून वाहणारी जी ब्रह्मपुत्रा नदी होती त्या नदीला महापूर आल्याने तेथील असंख्य साप मृत्युमुखी पडले. यावर उपाययोजना म्हणून
त्यांनी प्रथम काय केली, बांबूची 20 रोपटी लावली. त्यानंतर पुढे बघा, इन 1979 द लोकल सोसायटी फॉरेस्ट्री डिपार्टमेंट began a social afforestation project on 20 hectares on the land. आणि मग सन 1979मध्ये सामाजिक वनीकरण विभाग जो आहे त्या विभागाने त्या भागातील 200 हेक्टरवर वनीकरणाचा प्रकल्प सुरू केला. तर यामध्ये हा जो प्रकल्प सुरू झाला तर त्यामध्ये वन ऑफ द फ्यू फॉरेस्ट वर्कर्स हू वेअर लुकिंग after that project, Molai continued to plant the trees even after completion of the project. As a result of this continuous work of the planting and caring of the trees, the barren area witnessed the forest cover over the 1360 acres. म्हणजे आता इथे लक्षात घ्या की हा प्रकल्प सुरू केला गेला. त्यानंतर त्याची देखभाल करणारे मोलई हे इतर जंगल कामगारासोबत होते. ही योजना पुढे थांबली, पण मोलाईने मात्र आपलं काम थांबवलं नाही. मोलाईने त्याचं काम असंच पुढे कंटिन्यू चालू ठेवलं आणि त्यानंतर त्याचा परिणाम असा झाला की या परिसरामध्ये एकही वृक्ष नव्हता. त्या ठिकाणी या माणसाने सुमारे 1360 एकरचं जंगल या ठिकाणी तयार केलेलं आहे. आणि या ठिकाणी आज जर आपण बघितलं, टुडे दिस जंगल इज द कोकिलामुख ऑफ द जोरहाट डिस्ट्रिक्ट ऑफ द आसाम, इज द रिझल्ट ऑफ द हार्डवर्क ऑफ मोलाईज 30 years hard work. He has been awarded with the prestigious Padma Shri Award by the Government of India for this unparalleled work. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, आज आसाममध्ये जोरहाट येथील कोकिलामुख येथे हे जंगल मोलाईच्या 30 वर्षाच्या अथक परिश्रमातून निर्माण झालेलं आहे. आणि इतकंच नाही तर ह्या त्याच्या अतुलनीय कामगिरीबद्दल भारत सरकारने त्याला पद्मश्री हा पुरस्कार देऊन देखील या ठिकाणी गौरवलेला आहे. आज हे जंगलच मोलाई जंगल म्हणून ओळखलं जातं. इथे म्हटलं आहे बघा, नाऊ इट इज वेल नोन ॲज अ मोलाई जंगल. म्हणजे या जंगलाला देखील आज मोलाई जंगल म्हणतात. आणि इथे म्हटलं आहे की खूप महत्त्वाचं वाक्य आहे, मेनी पीपल कम टुगेदर टू डिस्ट्रॉय द फॉरेस्ट बट अ सिंगल पर्सन इफ डिटरमाइन कॅन एस्टॅब्लिश अ न्यू फॉरेस्ट. खूप छान वाक्य आहे. अनेक माणसे मिळून अख्खं जंगल नष्ट करतात, पण एका माणसाने मात्र मनात आणले तर अख्खं जंगल निर्माण करता येतं. अशा प्रकारे खूप छान काम या मोलाईने केलेलं आहे. अशाच प्रकारचं खूप छान आपण सर्वजण मिळून करूयात असा आशावाद या निमित्ताने आपण सर्वजण व्यक्त करूयात. आणि आजचा टॉपिक आपण इथे थांबूयात. उद्या आपण एन्व्हायरॉन्मेंटल कन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा करूयात. सर्वांचे धन्यवाद.